जतच्या मॉडेल स्कूलमध्ये मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू महासोहळा, ज्ञानाचा प्रकाश आणि संस्कृतीच्या सुगंधाने दरवळले शालेय प्रांगण. आज दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक विचारांची सांगड घालत जिल्हा परिषद मॉडेल स्कूल नंबर 1 जत येथे मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. केवळ एक पारंपरिक सण न राहता या कार्यक्रमाचे रूपांतर एका प्रबोधन पर्वात झाले, जिथे आरोग्यापासून आत्मविश्वासापर्यंतच्या विविध विषयांवर वैचारिक मंथन झाले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. जत शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीने व्यासपीठ उजळून निघाले होते. नगरसेविका सौ यादव मॅडम, प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर विद्या नाईक, BRC शिक्षण विभागाच्या सौ माने मॅडम, IT क्षेत्रातील तज्ज्ञ व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सौ फरकांडे मॅडम, सौ कोडग मॅडम आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ रोहिणी जाधव यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रत्येक मान्यवराचा सत्कार हा केवळ शिष्टाचार नसून तो त्यांच्या कार्याप्रती असलेल्या कृतज्ञतेचा भाव होता. या सोहळ्याचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण ठरले ते म्हणजे मान्यवरांचे मनोगत. डॉक्टर विद्या नाईक यांनी महिला पालकांशी संवाद साधताना अत्यंत मार्मिक टिप्पणी केली. त्या म्हणाल्या, संक्रांतीला आपण सूर्य पूजतो कारण तो ऊर्जेचा स्रोत आहे. तशीच स्त्री ही कुटुंबाची ऊर्जा आहे. जर तिने स्वतःच्या शरीराची आणि मनाची काळजी घेतली नाही तर संपूर्ण कुटुंब कमकुवत होईल. स्वतःवर प्रेम करणे ही स्वार्थाची गोष्ट नसून ती कुटुंबाच्या कल्याणाची पहिली पायरी आहे. त्यांच्या या विचारांनी उपस्थित महिलांना अंतर्मुख केले. सौ माने मॅडम, BRC यांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेतला. मॉडेल स्कूल जतने ज्या पद्धतीने तंत्रज्ञान आणि संस्कारांची जोपासना केली आहे ते पाहून त्यांनी शाळेच्या टीमचे विशेष अभिनंदन केले. सौ फरकांडे मॅडम यांनी धकाधकीच्या जीवनात तणावमुक्तीसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून मनःशांतीचे महत्त्व पटवून दिले. लेंडवे मॅडम यांनी शाळेतील मुख्याध्यापक श्री कोडक सरांच्या आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांशी असणारे आपुलकीचे नाते किती घट्ट आहे हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. स्त्री शक्तीचा सन्मान आणि संस्कृतीची जपणूक. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका सौ स्मिता कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या आणि काव्यमयी शैलीने संपूर्ण कार्यक्रमात प्राण फुंकले. संक्रांतीच्या तिळगुळाप्रमाणेच शब्दांचा गोडवा त्यांनी अखेरपर्यंत टिकवून ठेवला. आभार प्रदर्शनावेळी सौ विशाखा सावंत मॅडम यांनी स्त्रियांच्या सौभाग्य अलंकाराचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की हे दागिने केवळ शोभेच्या वस्तू नसून ते आपल्या संस्कृतीचे आणि मांगल्याचे प्रतीक आहेत. शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री संभाजी कोडक सर यांच्या कल्पक नियोजनामुळे हा कार्यक्रम शिस्तबद्ध पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री किट्टड सर, मुंजे सर, फोंडे सर, सौ सुजाता कुलकर्णी, सौ हावळे, सौ संगीता कांबळे, कुंभार मॅडम, श्रीदेवी कांबळे, भोसले मॅडम, कोरे मॅडम, मोरताडे सर, वाघमारे मॅडम या सर्वांनी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे इयत्ता 5वी आणि 6वीच्या विद्यार्थिनींनी ज्या तत्परतेने पाहुण्यांचे स्वागत आणि व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली ते पाहून पालकांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सर्व उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावून पारंपरिक वाण आणि तिळगुळ वाटप करण्यात आले. कडाक्याच्या थंडीत सर्व उपस्थितांना तृप्त करणाऱ्या गरम मसाला दुधाने कार्यक्रमाची गोड सांगता झाली. असा कार्यक्रम केवळ शाळेतच नव्हे तर समाजात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा आहे, अशी प्रतिक्रिया उपस्थित पालकांनी व्यक्त केली.